हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियाज फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर नवरात्रीमध्ये बहुतेक लोकांना उपवास असतात, तर आपण आता उपवासाचे असे मस्त आणि झटपट होणारे रेसिपीज बघणार आहेत. तर आज आपण थालीपीठ बनवणार आहे. त्यासाठी आपण उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. इथे मी एक मोठा बटाटा व्यवस्थित उकडून स्मॅश करून घ्यायचा आहे किंवा मग किसणीने तो किसून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित स्मॅश करायचा जेणेकरून अजिबात त्यामध्ये लम्स राहणार नाहीत आणि आपलं थालीपीठ फुटणार नाही. त्यानंतर ह्यामध्ये आपण भिजवलेले साबुदाणे घालायचे. साबुदाणे साधारण 4 ते 5 तास अगदी व्यवस्थित भिजून द्यायचे. हातावरती दाबताच फुटतील इतके भिजले की मग आपण ते यामध्ये ॲड करायचे. आता इथे हिरवी मिरची वाटून घेतली. आपल्याला हवं असेल तर आपण लाल मिरचीचाही वापर इथे करू शकतो. ह्यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण इथे ॲड करायचा आहे. हे जे थालीपीठ असतात हे चवीला खूप छान लागतात. तुपावरती किंवा आपण शेंगदाण्याच्या तेलावरती ही अगदी व्यवस्थित शेकून घेऊ शकतो. जसे आपण थालीपीठं करतो त्याच पद्धतीने, फक्त आपण यामध्ये सगळे उपवासाचे सामग्री वापरलेले आहेत. आता हाताने सगळं एकजीव करून घ्यायचे. जर आपल्याला आवडत असेल तर आपण भगर भिजून किंवा जर आपल्या भगरीचा भात शिल्लक राहिला असेल तर तोही आपण ह्यामध्ये ॲड करू शकतो, जेणेकरून आपले थालीपीठ खूप क्रिस्पी असे होतात. अगदी लहान मुलांनाही हे आवडतात असे हे थालीपीठ तयार होतात. आता आपण नॉर्मल जसे थालीपीठ करतो तसे हे आपण एखाद्या रुमालावरती किंवा पेपरवरती थापून घ्यायचे. आता थापून घेताना आपण अगदी हाताला पाणी लावून घ्यायचं थोडंसं आणि मग थापायचं, जेणेकरून थापायला सोपं जातं आणि थालीपीठ काढायलाही खूप सोपं जातं. आता थालीपीठाची जाडी रुंदी अगदी आपल्याला व्यवस्थित आतपर्यंत शेकलं जाईल इतकंच त्याला थापायचं. खूप पातळही करायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही. आपण तेलाच्या पिशवीवरती सुद्धा हे थालीपीठ अगदी सहजपणे हे थापून घेऊ शकतो. आता एका साईडला आपण तवा गरम करायला ठेवायचे. शेंगदाण्याचं तेल किंवा आपण तुपाचा वापर करून आता तवा अगदी व्यवस्थित गरम झाला की मग आपण आपलं थालीपीठ ह्यावर टाकून घ्यायचे. दोन्ही साईडनी व्यवस्थित थालीपीठ शेकून घ्यायचंय. आता आपण झाकण ठेवून सुद्धा थालीपीठ शेकू शकतो. आता थालीपीठ शिजवताना मध्यम आचेवरती ते शिजवायचे, म्हणजे आतपर्यंत शिजलं जातं आणि कच्चं राहत नाही. अगदी क्रिस्पी आणि खूप टेस्टी असे हे उपवासाचे थालीपीठ तयार होतात. ह्या उपवासाला नक्की तुम्ही ट्राय करा. आणि हो, जे चॅनलवरून नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि नवरात्रीचे सगळे रंग पाळा. आणि हो, जमेल तितकी नवरात्र एन्जॉय करा. चला, भेटूया नेक्स्ट रेसिपीसाठी. बाय.